बीडवरनं आलेलो आहे आणि आम्ही जवळपास गेली 40 वर्षापासून ती मागणी आहे. मी स्वतः गेली 20 वर्ष मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून ओबीसी प्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये मी स्वतः ओबीसी आहे, परंतु माझा जो दुसरा बांधव आहे मराठा असताना ओबीसी मध्ये आहे, परंतु माझा काही बांधव ओबीसी मध्ये नाही. त्यांना हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आज मुंबई सोडणार नाही. 2023 साली 29 ऑगस्ट 2023 जे आहे ते आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. तब्बल 2 वर्षा जो आहे तो लढा सुरू आहे. याकडे कसं पाहता? जरांगे पाटील 2023 पासून आजपर्यंत जर आपण पाहितलं तर लोकांचं या मागणीबद्दलचं आपुलकी वाढत चाललेली आहे. आम्ही जानेवारीमध्ये याच्या आधी एक मोर्चा काढला होता. त्यामध्ये तत्कालीन सरकारनं आमची फसवणूक केली, आम्हाला दिशाभूल करण्याचं काम केलं, परंतु आज त्याच्या 5 पट त्यापेक्षा 5 पटीनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आरक्षण मिळवल्याशिवाय एकही मराठा बांधव मुंबई सोडणार नाही.